की ते काहीतरी बोलतील, पण एक शब्द तयार त्यांनी सांगितलं. पण या उलट ज्याला आत्ता रस्त्याचा उल्लेख केला, सोलापूर ते पुणे हे रस्ते आम्ही बांधले. सोलापूर ते हैदराबाद, सोलापूर ते पुणे, सोलापूर टू बेलगाव, त्याचं उद्घाटन मात्र त्यांनी केलं. या रस्त्याचं NTPC म्हणजे वीज निर्मितीचा कारखाना जो सोलापुरात मी आणलेला होता, त्याचं देखील आपल्या नावावर त्यांनी उद्घाटन करून टाकलं. म्हणजे अशा तऱ्हेनं स्वतः क्रेडिट घ्यायचं काम आपल्या मोदी साहेबांनी केलं. तर तसं देशामध्ये अनेक ठिकाणी केलं, पण रोज प्रचार मात्र त्यांचा जोरदार असतो की या देशामध्ये आम्ही खूप काही करतो. आणि म्हणून आपल्याला हे सरकार सर्व धर्मसमभावाच्या बाबतीमध्ये काँग्रेसचं सरकार पुढे न्यावं लागेल अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती. आज मिळून आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे सगळे पक्ष मिळून या देशामध्ये एक सरकारची इंडिया अशा प्रकारचा पक्ष उभा केला आणि त्याच्यामार्फत आघाडी करून या देशामध्ये लोकांना विश्वास देऊन आम्ही पुढे निघाले. मला वाटतं की ह्या येणारी निवडणूक ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशा प्रकारची आहे. आज आपण मोकळेपणानं बोलतोय, बसतोय सर, पण उद्या जर ते सरकार आलं तर इथली लोकशाही संपून जाईल आणि कन्याशाही आपल्याला शब्द देखील बोलता येईल. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकात मी जास्त वेळ घेणार नाही, तज्ज्ञांना जास्त बोलायला घेणार आहे की आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे की लोकशाही टिकवणारं सरकार आपण आणायचं आहे की हुकुमशाही निर्माण करणारं सरकार आणायचं आहे. मला पूर्ण खात्री आहे की या पंढरपूरमध्ये जिथे महात्मा गांधी येऊन गेले, जिथे विनोबाजी येऊन गेले, जिथे साने गुरुजी येऊन गेले, त्या सर्व धर्मसमभावाचा विचार करणाऱ्या पंढरपूरमध्ये इंडियाची जी भूमिका आलेली तेही इथं हीच भूमिका मानतील. आणि उद्या येणाऱ्या निवडणुकामध्ये आपण भारतीय जनता पक्षाला नरम केल्याशिवाय आणि त्यांना नमवल्याशिवाय इथं राहणार नाही अशा प्रकारची दिशा घेऊन आपण इथून जाणार आहोत. मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो की उद्या ज्या येणाऱ्या निवडणुका ही शेवटची निवडणूक असेल याचं भान आपल्याला राहिलं पाहिजे. आणि म्हणून जे मोठ्या कष्टाने या देशाने स्वातंत्र्य मिळवलं आणि लोकशाही मिळवली आणि या देशाला एक मताचा अधिकार दिला आणि सर्व देश चालवण्याची ताकद दिली, तर ती निघून जाईल. आणि ती निघून जाऊन आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये त्या तिन्ही पक्षाला म्हणजे काँग्रेस पक्षाला निवडून द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि विरोध घेतो. जय हिंद, जय